नमस्कार. अस्सल मालवणी मसाल्याची रेसिपी तुम्ही शोधताय तर ही रेसिपी नक्की तुमच्यासाठी. त्यासाठी 1 किलोच्या प्रमाणात अस्सल मालवणी मसाला करायला 4 प्रकारच्या मिरच्या आधी 2 दिवस उन्हात वाळवायच्या. त्याचप्रमाणे 23 प्रकारचे गरम मसाले सुद्धा उन्हात वाळवायचे. नंतर सर्वप्रथम 125 ग्रॅम धणे मध्यम आचेवर खरपूस भाजायचे. तसंच 15 ग्रॅम जिरं भाजायचं, 50 ग्रॅम बडीशेप मध्यम आचेवर भाजायची, 75 ग्रॅम खसखस मध्यम आचेवर भाजायचे. सर्व मसाले त्याच्या जाडीप्रमाणे भाजायचे. नंतर काळी मिरी, लवंग आणि नागकेशर भाजायचे. सर्वांचं प्रमाण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे. नंतर जायपत्री, माईपत्री, दगडफूल भाजायचे. नंतर चक्रीफूल, दालचिनी भाजून घ्यायचं. मसाला वेलची, हिरवी वेलची, तिरफळाच्या बिया काढून घ्यायच्या, त्या भाजायच्या. नंतर हळद, हिंग भाजायचं, तमालपत्र भाजायचं, राई तडतडेपर्यंत भाजायची. सर्व जिन्नस आता काढून घ्यायचं. आता कुंकूळ आणि सुंठ भाजून घ्यायचं. सर्वात शेवटी मेथी लहान गॅसवर भाजायची. सर्व मसाले त्याच्या जाडीप्रमाणे खरपूस भाजून गार करायला ठेवायचे. आता जाड कढईत 1 चमचा तेल घालून वेगळी मिरची मोडून घेतलेली आहे ती भाजायची. असं 2 वेळा मिरची भाजायची. आता मिरचीच्या बिया भाजून घ्यायच्या. नंतर काश्मीरी मिरची भाजायची, त्याच्या बिया सुद्धा भाजायच्या. नंतर गावठी मिरची थोडं तेल घालून मंद गॅसवर भाजायची आणि काढून घ्यायची. आता तेजा मिरची कमी गॅसवर भाजायची आणि काढून घ्यायची. या पण भाजून काढून घ्यायच्या. आता सर्व मिरच्या थंड करायच्या आणि मिरची आणि गरम मसाले थंड झाले की कांडप केंद्रातून दळून आणायचे. नंतर सर्व मसाला चाळून उरलेला मसाला पुन्हा मिक्सरला वाटून त्या मसाल्यात मिक्स करायचा. आता तयार मसाला बरणीत भरायचा. डिटेल व्हिडिओ यूट्यूब चॅनलला आहे. आणि साठवणीचा मसाला भरताना त्यात हिंग घालायचा. आता हा तयार मसाला व्हेज, नॉनव्हेज सर्व पदार्थामध्ये घालून मालवणी पदार्थ उत्कृष्ट बनवायचा. आता हाच मसाला वापरून काळ्या वाटाण्याची उसळ करायला तेल गरम करून कढीपत्ता, कांदा फोडणीला द्यायचा. नंतर टोमॅटो घालायचा. नंतर 1 लहान चमचा मालवणी मसाला घालायचा. सर्व परतून उकडलेले काळे वाटाणे परतायचे. वाटलेलं वाटण घालायचं आणि ते परतायचं. नंतर कांदा खोबऱ्याचं वाटण घालून, मीठ घालून, पाणी घालून काळे वाटाण्याची उसळ करायची. काळ्या वाटाण्याची उसळ अशा प्रकारची होते. 1 किलो प्रमाणातला मालवणी मसाल्याची रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.